आयुष्य म्हणजे सरळ रेषा नाही. ते कधी वर नेतं, कधी खाली फेकतं. कधी सगळं आपल्या बाजूने असतं, तर कधी एकामागून एक संकटं उभी राहतात. वाईट वेळ येते, तेव्हा सगळ्यात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे मन. परिस्थितीपेक्षा मन जास्त थकलेलं असतं. अशा वेळी काही गोष्टी लक्षात ठेवल्या, तर ही वेळ मोडून काढता येते. नाहीतर हीच वेळ आपल्याला मोडून टाकते. चला तर पाहूयात अशा कोणत्या 6 गोष्टी आहेत, ज्या आपल्याला नेहमी वाईट वेळेत लक्षात ठेवाव्या लागतील. नंबर 1. ही वेळ कायमची नाही, हे आधी मनात पक्क करा. वाईट वेळेत माणूस एक मोठी चूक करतो. तो सध्याची परिस्थिती कायमची आहे असं समजतो. आज अपयश आलं म्हणजे आयुष्यभर अपयशच. आज नुकसान झालं म्हणजे पुन्हा कधीच उभं राहता येणार नाही. आज लोक दूर गेले म्हणजे कायम एकटेपण. पण खरं सांगायचं तर वेळ कधीच एकसारखी राहत नाही. जसं रात्रीनंतर सकाळ येते आणि हिवाळ्यानंतर उन्हाळा येतो, तसंच वाईट वेळेनंतरही चांगली वेळही येते. आपण फक्त एक गोष्ट विसरतो की आपण आधीही अशा वेळा पार केल्या आहेत. आज जे अशक्य वाटतं ते उद्या आठवणींचा भाग बनतं. म्हणून वाईट वेळेत स्वतःला सतत हेच सांगा, ही वेळ जाईल. आज नाही, उद्या नाही, पण नक्की जाईल. आणि ही जाणीवच मनाला थोडी तरी शांतता देते. नंबर 2. सगळ्यांना सगळं सांगणं गरजेचं नाही. वाईट वेळेत मन हलकं करावंसं वाटतं, पण सगळ्यांपुढे मन मोकळं करणं नेहमीच योग्य नसतं. कारण प्रत्येकजण ऐकतो तो समजून घेण्यासाठी असं नाही. काही लोक फक्त माहिती गोळा करतात, काही लोक तुलना करतात आणि काही तर तुमच्या दुखण्यावरती मनातल्या मनात हसतात. आणि या वाईट वेळेत माणूस आधीच भावनिकदृष्ट्या कमकुवत असतो. त्यामुळे चुकीच्या माणसांसमोर मन उघडलं तर पुढे तेच जास्त त्रास देऊ शकतात. म्हणून सगळ्यांना सगळं सांगू नका. 1-2 विश्वासू माणसं पुरेशी असतात. कधी कधी स्वतःशीच बोलणं सुद्धा पुरेसं असतं. थोडं शांत राहा, थोडं गप्प राहा. कारण शांत राहणं ही सुद्धा एक मोठी ताकद आहे. नंबर 3. स्वतःला दोष देणं थांबवा. वाईट वेळ आली की आपण स्वतःवरतीच चिडतो, स्वतःला दोष देतो. मीच मूर्ख आहे, माझ्याकडूनच सगळं बिघडलं, मलाच काही जमत नाही. हेच शब्द जर कुणी दुसऱ्याने आपल्याला बोलले तर आपण लगेच दुखावतो. पण तेच शब्द आपण स्वतःला बोललो तरी चालून घेतो. आणि हेच सगळ्यात चुकीचं असतं. कारण वाईट वेळ आली म्हणजे नेहमी तुमचीच चूक असते असं नाही. कधी कधी परिस्थितीच बिघडलेली असते. कधी समोरचे लोक चुकतात, तर कधी वेळच आपल्या विरुद्ध चाललेली असते. म्हणून स्वतःलाच सतत दोष देणं थांबवा. कारण आधीच त्रासात असताना स्वतःवरच तुटून पडणं म्हणजे स्वतःलाच अजून जखमी करणं होतं. नंबर 4. वाईट वेळेत घेतलेले निर्णय फार सावधपणे घ्या. वाईट वेळेत डोकं खूप अस्थिर झालेलं असतं. राग, भीती, निराशा, गोंधळ सगळं एकाच वेळी चालू असतं. आणि अशा अवस्थेत आपण जे निर्णय घेतो ते बहुतेक वेळा चुकीचे ठरतात. त्या क्षणी नोकरी सोडणं, नातं तोडणं, कुणावर तरी रागात बोलणं किंवा स्वतःला सगळ्यांपासून दूर करणं योग्य वाटतं. पण थोडा वेळ गेल्यावरती त्याच निर्णयाचा पश्चाताप होतो. म्हणून वाईट वेळेत मोठे आणि घाईचे निर्णय घेऊ नका. स्वतःला थोडा वेळ द्या, मन शांत होऊ द्या. कारण कधी कधी काहीही न करणं, थांबणं हाच सगळ्यात शहाणपणाचा आणि योग्य निर्णय असतो. नंबर 5. स्वतःची काळजी घेणं स्वार्थ नाही. वाईट वेळेत आपण सगळ्यात आधी एक गोष्ट विसरतो, ती म्हणजे स्वतःची काळजी. झोप नीट होत नाही, खाणं पिणं बिघडतं, मन सतत तणावात असतं आणि त्याचा परिणाम थेट शरीरावर होतो. आपण सगळ्यांचा विचार करतो पण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हीच जर पूर्णपणे कोसळलात तर बाकी सगळं आपोआप कोसळतं. म्हणून थोडी विश्रांती घ्या, थोडं बाहेर चालायला जा, मन शांत होईल अशा गोष्टी करा. हे स्वार्थ नाही तर गरज आहे. कारण वाईट वेळेत स्वतःला जपणं म्हणजे पळ काढणं नसून पुढे पुन्हा उभं राहण्यासाठी आणि लढण्यासाठी ताकद साठवणं आहे. नंबर 6. ही वेळ तुम्हाला काहीतरी शिकवायला आलेली असते. प्रत्येक वाईट वेळ फक्त त्रास द्यायला येत नाही.
ती काहीतरी शिकवायला येते. या काळात कोण आपलं खरं आहे आणि कोण फक्त गरज असेपर्यंतच सोबत होतं हे कळतं. आपण आतून किती मजबूत आहोत याची जाणीव होते. आयुष्यात नेमकं काय महत्वाचं आहे आणि काय फक्त दिखावा होता हे उमगतं. वाईट वेळ माणसाला बदलते. ती कडू असते, त्रासदायक असते, पण तीच वेळ खऱ्या अर्थाने शहाणपण देऊन जाते. आज जी वेळ तुम्हाला मोडते असं वाटतंय, तीच वेळ उद्या तुम्हाला घडवेल. फक्त या टप्प्यावरती हार मानू नका. मंडळी, वाईट वेळ आली म्हणजे तुम्ही कमकुवत आहात असं नाही. तुम्ही फक्त आयुष्याच्या एका कठीण टप्प्यातून जात आहात. आणि असे टप्पे कायमचे नसतात. आज जे जड वाटतंय ते उद्या हलकं होईल. कारण वेळ बदलते, परिस्थिती बदलते आणि तुम्ही हळूहळू अधिक मजबूत होत जाता. फक्त स्वतःवरचा विश्वास सोडू नका. मंडळी, जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही इथपर्यंत पाहितला असेल, तर सबस्क्राईब करायला हरकत नाही. धन्यवाद.